आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो, विशेषतः जर तुमचे वय 40 ते 80 वर्षाच्या दरम्यान असेल. वय वर्ष 40 पार झाले की आपल्या शरीरात वातदोषाचा प्रादुर्भाव वाढू लागतो आणि यामुळेच हाडे कमकुवत होणे, सांधेदुखी, गुडघेदुखी आणि पायांना अशक्तपणा येणे अशा समस्या सुरू होतात. श्री गुरु दत्तात्रय हे जे निसर्गाचे आणि आरोग्याचे परमगुरू मानले जातात, त्यांच्या कृपेने आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या शरीराला पुन्हा नवसंजीवन देऊ शकतात. आज मी दत्त महाराजांच्या प्रेरणेने तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी, प्राचीन आणि शास्त्रोक्त उपाय घेऊन आले आहे. तो उपाय म्हणजे दूध आणि खसखस याचे योग्य पद्धतीने केलेले सेवन. जर तुम्ही आजपासूनच हा उपाय योग्य पद्धतीने सुरू केला तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता कायमची दूर होईल, हाडे वज्रासारखी मजबूत होतील आणि पायांमधील वेदना कायमच्या गायब होतील. हा 18 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान कधीही फायद्याचे ठरत नाही. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की वय 40 ओलांडल्यानंतर नेमकं काय घडतं. आयुर्वेदानुसार मानवी आयुष्याचे 3 भाग पडतात, ज्यामध्ये वयाच्या 40 नंतर शरीरात वात प्रवृत्ती वाढू लागते. वात वाढल्यामुळे शरीरातील स्निग्धता म्हणजेच नॅचरल ग्रीस कमी होते. यामुळे हाडांमध्ये घर्षण निर्माण होते, कटकट असा आवाज येतो आणि चालताना किंवा उठताना बसताना असह्य वेदना होतात. बऱ्याचदा 50 किंवा 60व्या वर्षी लोकांना असे वाटते की आता हे वय झाले आहे, त्यामुळे या वेदना सहन कराव्याच लागणार. पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या ऋषीमुनींनी आणि दत्त संप्रदायातील प्राचीन वैद्यांनी शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी निसर्गातीलच घटकांचा वापर सांगितला आहे. दूध हे पूर्णान्न आहे आणि खसखस ही गुणांची खाण आहे. जेव्हा या 2 अमृततुल्य गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या शरीरातील वातदोष शांत करतात आणि हाडांना आतून पोषण देतात. चला तर मग जाणून घेऊया, खसखस आणि दुधामध्ये असे काय दडले आहे जे वयाच्या 80व्या वर्षी ही तुम्हाला तरुणासारखी ताकद देऊ शकते. खसखस, ज्याला इंग्रजीत पॉपी सीड्स म्हणतात, दिसायला अत्यंत लहान असते, पण तेच गुणधर्म अफाट आहेत. खसखसमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर असते. विशेषतः वाढत्या वयात हाडांची घनता म्हणजेच बोन डेन्सिटी कमी होते. ती टाकून ठेवण्यासाठी खसखसमधील कॅल्शियम अत्यंत गरजेचे असते. दुसरीकडे दूध हे आपल्या शरीराला नैसर्गिक प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम पुरवते. जेव्हा आपण दुधामध्ये खसखस कल्पकतेने मिसळून त्याचे सेवन करतो तेव्हा दुधाची ताकद 10 पटीने वाढते. हा उपाय केवळ हाडांचे मजबूत करत नाही, तर वयाच्या 60 ते 80व्या वर्षी येणारी मानसिक मरगळ, विस्मरण आणि रात्रीची अनिद्रेची म्हणजे झोप न येण्याची समस्या देखील समूळ नष्ट करते, कारण खसखस मेंदूला शांत करण्याचे काम करते. आता अत्यंत महत्त्वाचा भाग, ज्याकडे तुम्ही पूर्ण लक्ष दिले पाहिजे, कारण बहुतांश लोक हा उपाय करताना मोठी चूक करतात. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आयुर्वेदात सांगितलेली ही एक योग्य पद्धत नीट समजून घ्या. सगळ्यात आधी एका व्यक्तीसाठी रात्रीच्या वेळी 1 चमचा खसखस एका छोट्या वाटीत थोडे पाणी घालून भिजत ठेवावी. कमीत कमी 4 ते 5 तास ही खसखस भिजली पाहिजे, जेणेकरून तिची उष्णता कमी होते आणि ती पचायला हलकी होते. सकाळी किंवा रात्री उपाय करण्याच्या वेळी ही भिजवलेली खसखस पाण्यातून काढून तिची मिक्सरवर किंवा पाट्यावर बारीक पेस्ट तयार करून घ्या. आता एका पातेल्यात एका मोठ्या ग्लास गाईचे किंवा म्हशीचे दूध गरम करायला ठेवा. दूध थोडे कोमट झाले की त्यामध्ये ही तयार केलेली खसखसची पेस्ट टाका आणि चमच्याने चांगले ढवळा. हे दूध मंद आचेवर किमान 5 ते 7 मिनिटे चांगले उकळू द्या, जेणेकरून खसखसचे सर्व अर्क दुधात उतरतील. जर तुम्हाला मधुमेह म्हणजेच डायबेटीज नसेल तर चवीसाठी आणि अधिक फायद्यासाठी तुम्ही यामध्ये अगदी थोडी साखर किंवा सेंद्रिय गूळ घालू शकता. मधुमेह रुग्णांनी साखर न घालता हे दूध तसेच प्यायचे आहे. हा उपाय कधी आणि कसा करावा याबद्दलही काही नियम आहेत, जे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे वय 40 ते 60च्या दरम्यान असेल आणि तुम्हाला फक्त हाडे मजबूत करायचे असतील किंवा थकवा दूर करायचा असेल तर तुम्ही हे दूध सकाळी नाश्त्याच्या वेळी घेऊ शकता. पण जर तुमचे वय 60 ते 80च्या दरम्यान आहे, तुम्हाला तीव्र सांधेदुखी आहे, रात्री शांत झोप येत नसेल आणि पाय सतत ठणकत असतील तर हे खसखसचे दूध रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी कोमट असताना प्यावे.
रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि रात्रभर हे दूध तुमच्या हाडांची झीज भरून काढण्याचे काम करते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय तुम्हाला सलग किमान 21 ते 30 दिवस करायचा आहे. आयुर्वेदातील कोणताही उपाय आपल्याला प्रभाव दाखवण्यासाठी थोडा वेळ घेतो, त्यामुळे घाई न करता श्रद्धेने आणि चिकाटीने हा उपाय सुरू ठेवावा. जर तुम्हाला पित्ताचा खूप मोठा त्रास असेल तर खसखस नेहमी भिजवूनच वापरावी, कधीही कच्ची किंवा भाजून तुपात टाकू नये. बघा, दत्तगुरू नेहमी सांगतात की मानवी शरीर हेच देवाचे खरे मंदिर आहे. या मंदिराची काळजी घेणे, याला निरोगी ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. वय वाढणे हा निसर्गाचा नियम आहे, पण वयासोबतच लाचार होणे, अंथरुणाला खिळणे हे आपल्या हातात आहे. जर आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये असे छोटे आणि सात्विक बदल केले तर वयाच्या 80व्या वर्षी आपण स्वतःच्या पायावर ताठ उभे राहू शकतो, आनंदाने तीर्थयात्रा करू शकतो आणि नामस्मरण करू शकतो. हा खसखस आणि दुधाचा उपाय केवळ एक शारीरिक उपचार नाही, तर तो निसर्गाने आपल्याला दिलेला एक दैवी आशीर्वाद आहे. स्वतःवर आणि दत्त महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून आजपासूनच या उपायाला तुम्ही सुरुवात करा आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये याचा हा एक भाग बनवून टाका. यासोबतच अजून सुद्धा आपण काही खसखस किंवा दुधाचे जे उपाय आहेत तर ते करू शकतो. वाढत्या वयात किंवा मानसिक तणावामुळे अनेकदा डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होतो. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा चमचा खसखस, 3 ते 4 बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी उठल्यावर दोघांची एकत्र बारीक पेस्ट तयार करावी. हे मिश्रण एका ग्लास दुधात उकळून घ्यावे आणि त्यात थोडी खडी साखर टाकावी. हे दूध सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने मेंदूला थंडावा मिळतो, रक्ताभिसरण सुधारते आणि जुन्यात जुनी डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास मुळापासून कमी होतो. त्यानंतर जर बघा, डोळ्यांची कमजोरी आणि नजर सुधारवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. वयाची 40-50 पार केल्यानंतर दृष्टी अंधुक होणे, डोळे कोरडे पडणे किंवा डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या सामान्य होतात. 1 चमचा खसखस, 1 चमचा बडीशोप आणि 4 बदाम एकत्र करून त्याची बारीक पावडर बनवून ठेवावी. रोज रात्री झोपताना 1 ग्लास कोमट दुधामध्ये या पावडरीचा 1 चमचा टाकून ते दूध प्यावे. खसखस आणि बडीशोपमधील पोषक घटक डोळ्यांच्या नसांना ताकद देतात, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ थांबते आणि नजर तीक्ष्ण होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचं म्हणजे पोट साफ न होणे आणि बद्धकोष्ठता. वय वाढले की पचनशक्ती मंदावते, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे आणि सकाळी पोट साफ न होण्याची मोठी समस्या निर्माण होते. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा खसखस दुधात चांगली उकळून घ्यावी. हे दूध थोडे कोमट असताना त्यामध्ये अर्धा चमचा शुद्ध गाईचे तूप टाकावे आणि रात्री झोपताना प्यावे. खसखसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधामध्ये तूप आणि खसखस पोटात गेल्याने आतड्यांना मऊपणा येतो, वात सरकतो आणि सकाळी कोणतीही वेदना न होता पोट अगदी साफ होते. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे जुनाट खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी. ऋतू बदलला की वयस्कर लोकांमध्ये छातीत कफ जमा होणे किंवा सुका खोकला येणे अशा तक्रारी वाढतात. 1 चमचा खसखसीची पेस्ट 1 ग्लास दुधात उकळून ठेवावी. उकळतात त्यात पाव चमचा हळद आणि 2 चमचे ज्येष्ठ मधाची पावडर किंवा काळी मिरी पावडर टाकावी. हे कोमट दूध रात्री प्यायल्याने घशाला शेक मिळतो, फुफ्फुसातील जमा झालेली कफ वितळायला मदत होते आणि रात्री खोकल्याची ऊब येत नाही. पुढचा उपाय म्हणजे मानसिक थकवा, ताण आणि नैराश्य दूर करण्यासाठी. वयाच्या उत्तरार्ध अनेकांना एकटेपणा, सततची चिंता किंवा मानसिक नैराश्याचा सामना करावा लागतो, ज्यामुळे मेंदू थकल्यासारखा वाटतो. तर यासाठी तुम्हाला 1 चमचा खसखस आणि 2 सुके अंजीर रात्री दुधात भिजत ठेवावे. सकाळी हे दूध अंजिरासह मंद आचेवर उकळून घ्यावे. नंतर ते अंजीर चावून खावे आणि वरून ते दूध प्यावे. खसखस आणि अंजिराचे हे मिश्रण शरीरातील हॅपी हार्मोन्स वाढवते, यामुळे मेंदू शांत होतो, चिडचिड कमी होते आणि मनाला एकच वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि शांतता लाभते. अशा पद्धतीने हे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपण नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. तुम्हाला सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि मानसिक शांती लाभो ही श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते. आजची मौल्यवान आरोग्यदायक माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.